माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपल्या गोष्टीचा हिरो, मेन हिरो हा आपला शेतकरी आहे. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एका गावात एक शेतकरी राहत असतो. एके दिवशी त्याच्या शेतातून राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होणार आहे हे त्याला समजतं. आणि त्या महामार्गाच्या कामामुळे त्याची बऱ्यापैकी शेतजमीन जाणार होती आणि जी काही शिल्लक शेतजमीन होती तिथं त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार होतं. त्यामुळे तो तातडीने ठरवतो की हे बांधकाम, हे कन्स्ट्रक्शन सुरू व्हायच्या आधीच आपण कोर्टातून स्टे घेऊया. असा विचार करून तो तातडीने लगेच त्याच्या तालुक्यातील ओळखीच्या वकिलांकडे जातो आणि तो जाऊन त्या वकिलांना पहिला प्रश्न असा विचारतो की वकील साहेब, तिथे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू होणार आहे आणि माझी चांगली बागायत अशी जमीन ही त्याखाली जाणार आहे आणि जी काही थोडीफार जमीन माझी शिल्लक राहील तिथे माझं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे हे कन्स्ट्रक्शन, हे बांधकाम सुरू व्हायच्या आधीच तुम्ही कोर्टातून मला स्टे मिळवून द्या. कारण एकदा बांधकाम सुरू झालं, एकदा रस्त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं की पुन्हा मला तिथे काहीच करता येणार नाही आणि मला तर कायद्यानेच लढायचं आहे. त्यामुळे तातडीने लवकरात लवकर दावा दाखल करा आणि मला पहिल्यांदा स्टे मिळवून द्या. असं म्हटल्यावर वकील साहेब शांतपणे ते ऐकतात आणि त्यांना म्हणतात की हे शक्य होणार नाही, तुम्हाला स्टे मिळू शकत नाही. यावर ते शेतकरी म्हणतात, कसं काही शक्य आहे? म्हणजे तुम्ही सांगा वकील साहेब, तुम्हाला जमत नसेल तर राहू द्या, मी दुसरा कोणीतरी वकील बघतो. पण थेट नाही का म्हणताय तुम्ही? का बरं? माझं किती नुकसान होणार आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का? मला जर का स्टे मिळाला नाही आणि उद्या तिथे कन्स्ट्रक्शन झालं तर दावा नुसताच दाखल करून मला काय उपयोग आहे? दाव्याचं मेन उद्देशच स्टे मिळवणं हेच आहे. एकदा कन्स्ट्रक्शन झालं तर मग परत तो निकाल घेऊन मी करू काय? त्यावर वकील असे म्हणतात की अहो, कायद्यामध्ये तरतूदच अशी केलेली आहे की जर एखाद्या रस्ते, विमानतळ, पूल, रेल्वे किंवा वीज प्रकल्प अशा प्रकारच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प जर कोर्टाने दिलेल्या ताकीदा आदेशामुळे बंद पडत असतील तर कोर्टाने असे आदेश देऊ नयेत. कारण असे आदेश दिल्याने मूलभूत पायाभूत सुविधा प्रकल्प हे थांबू शकतात, विनाकारण त्यामध्ये विलंब येऊ शकतो किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच कोर्टाने अशा प्रकारच्या मूलभूत पायाभूत सोयीच्या प्रकल्पांना ताकीद देऊ नये असे कायद्यामध्ये सांगितलेले आहे. त्यावर शेतकरी म्हणतात, अहो हे कधी झालं? हे आम्हाला कसं कळलं नाही? बरं हा कुठला कायदा आहे ते आम्हाला तरी सांगा. त्यावर वकील म्हणतात, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट मधील सेक्शन 20A हे 2018मध्ये समाविष्ट केलेले आहे. मग शेतकरी विचारतात, यामध्ये आणखीन विशेष काय आहे? तर त्यावर वकील साहेब म्हणतात की यामध्ये अशा प्रकारच्या दाव्यांसाठी स्पेशल कोर्ट नेमण्याचा प्रस्ताव आहे. तसेच प्रतिवादीला समन्स लागलेल्या तारखेपासून 12 महिन्याच्या आत दावा निकाली करण्याचा प्रयत्न राहील. तसेच विशेष विनंती अर्ज असतील किंवा विशेष अशी कारणे असतील तर जास्तीत जास्त आणखीन 6 महिन्याचा मुदतवाढ
मिळू शकते. अशा प्रकारे कायद्यातील या प्रोव्हिजनमुळे आपल्या मेन हिरोला म्हणजे आपल्या शेतकऱ्याला यामध्ये ताकीद मिळणार नाही किंवा जरी त्याने ताकीद अर्ज दाखल केला, चालवला, तरी त्यामध्ये त्याला ताकीद मिळणार नाही, हे मात्र खरं. मग आता आपला हिरो, आपल्या स्टोरीमधला शेतकरी हिरो हा पुढे काय करू शकतो, हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला तुमची मते जाणून घ्यायला नक्कीच आणि वाचायला नक्कीच आवडेल. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी, माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.